छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांना मारहाण झाली। एनसीपीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे आज राज्यभर छावा संघटनेचं आंदोलन सुरू आहे। याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। आपण बघितलं असेल की काल ते निवेदन द्यायला गेले होते आणि त्यानंतर त्यांना कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली, काय आपली पहिली भूमिका आहे? नाही, ते चुकीचं केलं त्यांनी। कारण एक विजू भैया आहे, ते गरीबाचं लेकरू जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तिथं तुमच्या दारात आलं, तुम्ही त्याला मारहाण करणार? ही कुठली? अजितदादांनी काय केलं बघा, चांगला उंचीकडे चाललेला पक्ष बरबाद करायचं ठरवलंय त्यांनी। हे नाकर्तेपणाचे असणारे असले कार्यकर्ते जमा केलेत आणि यांच्या नाकर्तेपणामुळं ते झाकून ठेवण्यासाठी काय करायचं तर मग रागाराग एखाद्याच्या मराठ्याच्या गरीबाच्या पोरांवरती हल्ला करायचा, हे यांनी प्रयोजन सुरू केलं। त्या पुण्याचे सुद्धा त्या गायकवाड भैयाच्या सुद्धा अंगावरती वंगण टाकणं, म्हणजे ही काय परिस्थिती सुरू केली यांनी। असले ताबडतोब पदावरून काढून फेकले पाहिजे त्यांनी ताबडतोब। तसं रात्रीच आपण सांगितलं की असले पदावरती लोक ठेवू नका तुम्ही, याच्यामुळं दुही निर्माण होती। आणि आम्हाला तर अशी शंका यायला लागली, जे हल्ला घडून आणला यांनी त्या विजू भैयावरती, याचं कारण असं दिसतंय की तटकरे साहेब स्वतः तिथं होते, मग यांनी तर नाही सांगितलं, अशी शंका यायला लागली। हल्ला करा, सरकार आपलं बघू काय करायचं ते। 100% आम्हाला डाऊट यायला लागलाय की यांनीच त्याच्यावरती प्राणघातक हल्ला विजू भैयावरती करायला लावलाय। आणि आम्ही गप नाही बसत, तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर याला मग जसाल तशी उत्तरं सुरू होणार आहे इथून पुढं। कारण तुम्ही त्या गायकवाड भैयाच्या अंगावरती वंगण वाटता, इथं सुद्धा तुम्ही विजू भैयाला एक मागणी केली म्हणून असंविधानिक बोलले म्हणे। कुठं बोललाय असंविधानिक? कुठं बोललाय विजू भैया? नाही, म्हणून हल्ला करणार? तुम्हाला पत्ते काय पत्ते? तटकरे का मारहाण करते? अरे ते तिथंच आहे ना, एवढा मोठा व्यक्ती सहन नसन झालं। सत्तेचा माज असू शकतो, मस्ती असू शकते, सहन नाही झालं, पत्ते दिलेले काय बॉम्ब आहे का देव? पत्ते म्हणजे का बॉम्ब आहे का? इतकी मारहाण प्राणघातक हल्ला करायची गरज काय? तटकरे साहेबांनीच सांगितलं असावं की तू हाण, त्याची एवढी हिंमत आहे खाण्याची। मला तर दुसरा याच्यात अशी शंका येते की मराठा द्वेष यांच्यात प्रचंड भरलेला दिसतोय, कारण ते गरीबाचं लेकरू आहे मराठ्यांचं, म्हणून तुम्ही हल्ला केला का त्याच्यावर मराठा द्वेषातून? इतका चीड आहे तुम्हाला? करायचे का तशी सुरुवात? मग म्हणजे राज्यात हे सुरू करायचं का तुम्हाला आता? हल्ले घडून आणणं, पोरांना बोलू न देणं, ते काढी लागू द्या तिकडे त्या कृषी मंत्र्याला आणि त्याला, ते काय व्हायचं? तुम्ही विजू भैयाला हाणलं का याचं उत्तर द्या। काय संवैधानिक बोलला ते? आरोग्य भाषेत कुठं बोलला? कुठं दाखवा? निवेदन देणं, पत्ते फेकणं म्हणजे का बॉम्ब आहे का? तुम्हाला सत्ता दिली, चूक केली का लोकांनी? त्यांचं असं म्हणणं आहे की ते आले आणि त्यांनी अंगावर पत्ते फेकले, ही कुठली पद्धत आहे? अरे पत्ते म्हणजे काय? तुम्ही सत्ताधारी आहेत, पत्ते म्हणजे काय? बॉम्ब आहे का देव? ॲसिड आहे का? जळताना तुम्ही लगेच? सत्ताधारी आहेत, तुम्हाला समाजाचं, लोकांचं, जनतेचं, शेतकऱ्यांचं ऐकावं लागतं, कारण सर्वोच्च सभागृहात तुम्ही आहेत। तुम्हाला लोकांनी तिथं प्रश्न सोडवायला पाठवलंय, त्यांचं म्हणणं होतं ते पत्ते खेळले, ते होईल काय व्हायचं म्हणतो ना मी, त्या कृषी मंत्र्याला तुमच्या काडी लागू द्या तिकडं। तुम्ही हाणलं का? असं काय केलं त्यांनी? निवेदन दिलं म्हणून हे चुकीचं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं, जी सगळी लोक गेली होती, की कृषी मंत्री पत्ते खेळतात सभागृहामध्ये आणि शेतकरी आत्महत्या सुरू आहे, हा एक महत्त्वाचाच मुद्दा म्हणावा ना। शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन जर विजय भैया त्यांच्याकडे गेले तर ऐकून घ्यायला अडचण काय? अर्वतच्या भाषेत बोलले म्हणे, असंविधानिक बोलले। कुठं असंविधानिक आहे? आणि तुम्हाला एवढं लागलं असंविधानिक? हां, लई असंविधानिक वाले तुम्ही, लई असंविधान पाठ केले तुम्ही। हां, अजितदादाला तर घोडे लावले ताय मायावर, कुठे गेलता रे तवा? कुठे गेलता तू? दिले का नाही शिवाय? सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, तेव्हा कुठे गेलता तू? लय मर्दासारखं वागायचं ठरवलं ना तू। आमच्या पक्षाला, आमच्या नेत्याचा अपमान झाला, असं बोलले तसं बोलले, तुला जर एवढं वाईट वाटलं त्या पवार घराण्यावर, त्या अजित पवारांवर तिथं रोज घाण बोलते, तू तेव्हा कुठे गेलता? तुलाही बहुजनवादी समजतो ना स्वतःला, तुला चीड निर्माण होती ना, तर त्यांना का नाही आणलं? त्याने तर आय मागू धाड्यात काय खोटं आहे का? तेव्हा कुठं गेलता? याचा अर्थ हे ठरून षडयंत्र आहे। यांनी 100% त्याला मराठ्याचं म्हणूनच आणलंय आणि द्वेष यांच्यात मराठ्यांविषयीचा। मराठा द्वेष का वाटतो तुम्हाला असं त्यांच्यात असावा? कारण सिद्ध होतंय ना, याच्या आधी बी पवार घराण्याला शिव्या दिल्यात ना, अजितदादाला सुद्धा शिव्या दिल्या, तेव्हा कुठं गेलता? ह्यो जर जातीवादी नाहीये, ह्यो जर सगळ्या जनतेला धरून चालतो, त्यावेळेस धोपटायचं मग त्यांना बी। मग आम्ही म्हणलो असं याला हाणनात का? त्या विजय भैयाला तुम्ही इतकी मारहाण केली, प्राणघातक हल्ला केला, याचा अर्थ तिथं तटकरे साहेब होते, तटकरे साहेबांनी स्वतः सांगितलं असावं की तू हल्ला कर। हे 100% आम्हाला शंका येते खरं। गृहमंत्र्यांनी त्याच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे, ते आहे तेवढे हाणणाऱ्यांवरती, नसता इथून पुढे जशाल तशा प्रतिक्रिया होणार आहेत। मराठवाड्यात सगळीकडे आज आंदोलन सुरू आहे, कुठं टायर पेटवलं जातंय, कुठं रस्ता रोको केला जातंय, प्रत्येक जण कारवाईची मागणी करते, त्या सूरज चव्हाणवर सुद्धा आणि सगळ्यांवरच। हे राज्यभर जाणार, मराठवाड्यात जरी सुरुवात झाली तर राज्यभर जाणार। मी चाललोय आता लातूरला, सॉरी, माझी तब्येत खराब आहे, त्याने मला
मी रात्रीच पुण्याहून आलो, माझ्या अंगात ताप आणि ते सगळे, त्यामुळे डॉक्टरसुद्धा सोबतच आहेत माझ्या. मी आता लातूरला निघालो आहे. मी काल ताईला सांगितलं होतं, मुंडे ताईला, परवाच्याला फोन करून की मी परळीला यायलो आहे. मी आता परळीला पण चाललो आहे आणि परळी ताईला भेटून त्यांच्या त्या महादेव मुंडे भैयाचा खून झाला आहे. म्हणजे लातूरला जाऊन काय करणार आहात तुम्ही आता? त्यांची तब्येत खराब आहे, त्यांना ॲडमिट केलं आहे. मला त्यांचं तब्येतीची विचारपूस करू द्या, का घडून आणलं आहे, कशामुळे आणले याची सविस्तर चर्चा करू द्या. अजितदादांनी असे पाळीव का ठेवलेत हे बघू द्या. उंचीवरती चाललेला एक पक्ष का बरबादीकडे त्यांना न्यायचं असले कार्यकर्ते ठेवून हे बघायचं आहे. कारण आम्हाला तफावत दिसते करोळे सर याच्यात, जी 24 तासच्या माध्यमातून जाहीरपणा सांगतो, तफावत अशी दिसते. त्यांचं म्हणणं होतं असंविधानिक बोलले, ते हल्ला करणार कोण आहे काय मला नाही माहिती, असंविधानिक बोलले म्हणून आम्ही त्यांना मारलं. ती असंविधानिक काहीच बोललेला नाही, आम्ही ते रात्रभर बघितलंय. नाही ना, असंविधानिक बोललेले, तफावत सांगतोय, असंविधानिक बोललेले आणि आरोग्य भाषेत घाणघाण शिवीगाळ अजितदादांना आणि त्यांच्या पवार परिवारावर केलेले आम्ही लोक बघितलेत ह्या महिनाभरात. तवा ह्यो कुठं गेला होता म्हणून आम्हाला दिसतंय की हे द्वेषापोटीच आणलंय, हे फक्त मराठ्याचं आहे म्हणून आणलंय. तुम्हाला लागायचंच का मराठ्याच्या नादी, तर पुढचा काळ अवघड असेल. मग अजितदादा हे ध्यानात ठेव. कारवाई केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, अन्यथा काय? आंदोलनं तर सुरू झाली, तुम्ही पण आंदोलन करणार, उतरणार? कारवाई झाली तर सगळ्यांना आव्हान करणार शांततेत. आम्ही जरी यांनी वाईट पाऊल उचललं, सत्तेत येत माजलेत म्हणून, आम्ही मराठ्यांचे पोरं किंवा कुठल्याही संघटनेचे असू, सगळ्यांनी शांत राहावं हे माझं शांततेचं सगळ्यांना आव्हान आहे. आपण बदला घेऊ. कारवाई तर होणार आहे, नाही झाली तरी ती आपण करूनच घेऊ, त्याची काळजी पोरांनी करायची नाही. फक्त राज्यात कोणी उद्रेक असं काही करू नका, ते वागलेत तसं म्हणून आपण तसं नाही वागायचं. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? दम धरू, किती दिवस करतात बघू, आणि मग बघूच. मग आता यांची तयारीच असेल तर मग बघूच, त्याला नाविलाज. पण सध्या सगळ्यांनी शांत राहा. आपण गृहमंत्री 100% कारवाई करतील ही आशा बाळगू, आणि अजितदादाही त्यांच्यावरती कारवाई करतील हेही बघू. त्याला पदावरून त्याच्यावर सगळ्या हकालपट्ट्या करतील. आपण रात्रीच सांगितलंय, बघूयात पुढं काय काय होतं. आता तर मी लातूरकडून परळीकडे निघालो. ज्या कृषी मंत्र्यांमुळे हे सगळं झालंय, त्या कृषी मंत्र्यांबाबत भूमिका काय तुमची? काय एक शेतकरी आहात तुम्ही, तुमचाही जीव चिडलाच असेल नाही सगळं? आयला यांना कायच करावं मला काहीच कळा नाही. लोकप्रतिनिधी याच्यासाठी लोक पाठवते त्या सर्वोच्च सभागृहात की आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवतील. हे ते पत्ते खेळत आहेत. काय ढेकळालाच पैसे देऊ का म्हणतात, कुठं अपमानास्पदच बोलतात. हे बघा, इथून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्यांच्यात बदल करावा, नसता जशाच तसं पुढं सुरू होणार. हे कोकाटे साहेब ध्यानात ठेवा. हा इशारा कोकाटेंना आणि एनसीपी अजित पवारांना सुद्धा. अजितदादांनी तर हे पाळूच बंद करावं आणि याच्याच बरोबर इथून पुढच्या काळात तरी थांबवं. त्याला पदावून हक्कलपट्टी करून गृहमंत्र्यांनी त्यांनी दोघांनी कठोर कारवाई करावी. पण जी शंका आहे ती आम्हाला, तटकरे साहेबांनी हल्ला घडून आणला विजूभाईवरती 100%. कारण ते तिथं होते, एवढी मोठी व्यक्ती तिथं असताना हल्ला प्राणघातक होतो कसा. पण विजूभाईला टेन्शन घ्यायची गरज नाही, आम्ही आहेत. ते गायकवाड भाई आहेत तर त्यांचं रोंगण फेकलं, आम्ही आहेत, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघूयात हे किती दिवस करतात. आणि दोनही आहे, शेवटाला सांगतो तुम्हाला पुन्हा की अजितदादांनाही सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगतो, मुंडे कुटुंबाला सुद्धा न्याय द्या. ती ताई वन भटक परळीला चालले आहात ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटायला, काय प्रयोजन आहे? म्हणजे काय 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 प्रोग्राम आहे, काय नक्की भेट? इतकी क्रूर हत्या व्हावा, मास्क काढून नेलं, मारलाय म्हणून टेबलवर ठेवलंय, तरी अजितदादा संभळणार काय कार्यकर्ते? गृहमंत्री तरी कारवाई नाही करणार, यासाठी नेमणार नाही त्याच्यामध्ये, त्याच्यात सीबीआय लागणार नाही, CID लागणार नाही त्याच्यात. म्हणजे त्या ताई लेकरं घेऊन हिंडते, ते मुंडे ताई, त्याच्या लेकरा बाळाला तुम्हाला न्याय नाही द्यायचा, असलं राजकारण करायचं तुम्हाला. मी सगळं जाणून घेणार आहे आता परळीत जाऊन त्या ताईंकडून. आता निघालोयच मी, आणि न्याय देईपर्यंत आम्ही ठामपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहणार. राज्यभर उठाव करायची वेळ आली तरी करणार, पण न्याय मात्र त्या माऊलीला देणार आहे. म्हणजे आता ज्ञानेश्वरी मुंडेसाठी मनोज जरांगे मैदानात उतरणार. जातीपातीच काय समज, जाताना फात गेली खड्ड्यात तिकडं, कुणाचं तरी लेकरं उघड्यावरती पडले. त्यांच्याही लोकांनी जातीला मानलं नाही पाहिजे. आपली सून येते, कोणाची तरी बहीण येते, असं त्यांनी समजून त्यांनी सुद्धा रस्त्यावर आलं पाहिजे. इतकी क्रूर हत्या करणाऱ्याला समर्थन नाही केलं पाहिजे. ज्याने मांस आणलं, बरं तुमचाच भाऊ असन कुणीतरी, मग तो तुम्हाला जर त्या भाषेत बोलायचं असलं तर, नसन बोलायचं तर चांगली गोष्ट आहे. मग लेकरू समजा आपण महाराष्ट्राचं, पण तुम्हाला जात म्हणूनच बोलायचं असेल तर तुमचा कोणाच तरी भाऊ आहे, त्याचं मांस काढून टेबलावर ते ठेवावं आणि ते तुम्ही सहन करावं. ही कोणची तुमची नीती आहे आणि कोणाचं समर्थन करताय मग तुम्ही? आणि ती एक सून आहे, एक लेक आहे, तिला पाठबळ नाही देणार.
काही करुण आहे ना, बीड आणि परळीमधली गुन्हेगारी कमी होताना दिसतच नाहीये. रोज मारहाणीच्या घटना, कोणी कोणाला मारतंय, अगदी क्रूर पद्धतीने मारतंय, असं सगळं पुढे आहे. होईल करुळेबाई 24 तासच्या माध्यमातून सांगतो होईल. मला जरा 29 ऑगस्टला जरा मोकळं होऊन द्या आंदोलनातून, मुंबईतून माघारी येऊन द्या, होईल. यांनी नाही केलं तर जशाल तसं होईल, करू आम्ही स्वतःसारखं करू. पण एकूणच राज्य सरकारचं हे जे सगळं सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला? सकारात्मक दिसतंय सगळं? बऱ्याच मंत्र्यांवर आरोप होत आहेत, आता कोकाटे झाले, मध्यंतरी संजय शिरसाठांवर तुम्ही काही आरोप केले होते. हो, त्यांनी आमच्या व्हॅलिडिटीच रोखून धरल्यात. म्हणजे वारंवार आम्ही सांगायचं आणि त्यांनी फोन करायचे आणि नंतर त्यांच्याच अधिकाऱ्याने सांगायचं का आम्हाला वरूनच सांगितलं जातंय की जरी फोन केला तर देऊ नको, दे पण उशिरा दे, पोरांचं ॲडमिशन हुकल्यावर दे, व्हॅलिडिटी नोकरी हुकल्यावर दे. हे सत्य आहे. आणि आताची माहिती अशी परवाची की फडणवीस साहेबांनीच फोन करून सांगितलं, शिरसाट साहेबांना फूस लावली की तो हे थांबव म्हणून. आता हे सत्य आहे का नाही ते बघितलं पाहिजे. आमच्याकडे तर सत्य माहिती आहे, कारण आपल्याला सांगताना 10 वेळेस विचार करतो सांगणारा. हो, माझ्याकडे येणार आहे. आपले मीडियाचे बांधव मला 2 वर्षापासून बघतात, माझ्याकडे सांगितलेलं खोटं निघत नाही. आणि दुसरी गोष्ट याच्याबरोबर अशी आहे की मला सांगणारच खरं सांगतो. त्यामुळं शिरसाट साहेबाला फडणवीस साहेबांनीच सांगितलं आहे की महाराष्ट्रातले व्हॅलिडिटी देऊ नका, असे तुम्ही आदेशित करा, देऊ नका म्हणून द्या पण उशिरा द्या. आणि कुणबी नोंदी निघाल्यात त्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात त्यांचे प्रमाणपत्र देऊ नका. आणि ज्यांची शोध मोहीम आहे ती थांबवा. मग दाखवतो तुम्हाला आता 29 ऑगस्टला मराठी काय चीज आहेत मुंबईत. तुम्हाला जर लाटा मुंबईकडे गेलेल्या दिसल्या नाही, माघारी येताना मराठा आणि कुणबी एक जे आर घेतल्याशिवाय जर हटलो तर मग बोला. आता मी माघारी येतच नसतो आणि मराठी सुद्धा येत नसतात, पण पहिल्यापेक्षा 4 पट मराठी यावेळेस घुसत असतात मुंबईत. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे एकूणच आता पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक होणार आहे सगळ्या मुद्द्यांवर असं दिसतं. दादासाहेब कालच्या याच्यावर लक्षात आलं असेल, तुमचे मीडियाचे लोक लय हुशार आहेत. 3 दिवस लागलेत मला पुण्यातून बाहेर यायला. 35 ते 40 हजार लोक काल 3 दिवसात भेटले असेल. बैठक नसताना अचानक गेलेला माणूस आहे तिथं, अचानक गेलेला. तुम्हाला महाराष्ट्रातलं वातावरण पूर्ण ढवळलेलं दिसणार आहे. मराठ्यांनी मोहीम सुरू केली दादा आता. G24च्या माध्यमातून सांगतो, मराठ्यांनाही सांगतो, मराठीची जी मोहीम सुरू केली तीही सांगतो. एकाच्या मोबाईलमध्ये 1000 2 3 हजार नंबर आहेत. सगळ्यांनी एकमेकाला फोन लावायला सुरू केलेत. मुंबईला चल, श्रीमंत असू नाही तर गरीब असू, 2च दिवस चला म्हणतोय मी त्यांना. आणि G24च्या माध्यमातून माझ्या मराठ्यांना आव्हान आहे, 2च दिवस मुंबईला चला, पण एक बी मराठा घरी थांबू नका. विजयाचा गुलालच फेकायचा ह्यावेळेस. 100% मराठी सरसकट ओबीसीत घालायचेत. मागं कुणी राहू नका. जीव गेला तरी मी हटणार नाहीये. तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकणार आहे. येताना आरक्षणच घेऊन येणार आहे. आता मी मुंबई सोडितो नसतो आणि लोक सोडित नसते आणि मी माघारी येतो नसतो. सगळ्या गॅजेट्सचं सगळ्या मागण्या 8-9 पूर्णचे पूर्ण अंमलबजावणी हटायचं नाही. चला मुंबईला सगळे. हे होते मनोज जरांगे पाटील. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की लातूरमध्ये जी काही मारहाण झाली ती तटकरे यांच्या सांगण्यावरूनच झाली असावी, अशा पद्धतीने आम्हाला संशय आहे आणि त्या दोषींवर कारवाई करायला हवी. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय. सोबतच परळीच्या ज्ञानेश्वर मुंडे यांना सुद्धा न्याय मिळायला हवा. ती महिला वणवण फिरते आणि तिला न्याय देण्यासाठी मी स्वतः परळीला जाणार आणि एकूणच या सर्वच गोष्टींबाबत आणि मराठा आरक्षण याबाबत आता मुंबईला जाणार आणि तिथं राज्य सरकारकडनं न्याय मिळवूनच परत येणार, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, अंतरवली, सराटी.